नमस्कार मंडळी, मी आहे पायल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मामाच्या बड्डेच्या निमित्ताने सगळे भावंड एकत्र जमलेच होते, तर म्हटलं चला काहीतरी अजून प्लॅन करूया. आणि भावंड एकत्र आले तर काही ना काहीतरी प्लॅन होत असतं. आणि ह्याआधी मी मामाच्या बड्डेचा ब्लॉग टाकला होता, तो तुम्ही पाहिलाच असेल की त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी किती मजा मस्ती केली होती. तर मामाचं बड्डे सेलिब्रेशन झालं, दुपारी जेवलो आणि त्यानंतर आम्ही एकत्र बसलो होतो. तर असंच अचानक प्लॅन झालं की संध्याकाळी आपण कुठेतरी बाहेर जाऊया, कारण तितकंच एकमेकांसोबत वेळ घालवता येईल. कारण आता इतकं बिझी शेड्यूल असते की असं भेटणं वगैरे नाही होत आणि त्यामध्ये संडेसुद्धा होता, सुट्टीही होतं आणि वेळसुद्धा होता. तर म्हटलं चला कुठेतरी जाऊया. मग आम्ही फायनली आधी ठरवलं की बाहेर जाऊन कुठेतरी थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. आणि त्यानंतर आम्ही कुठे जाणार आहे हे तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळणारच आहे. मग काय सगळे आम्ही निघालो घरून आणि फायनली आम्ही आलो बिंगो बर्गरमध्ये. कारण आम्हाला सगळ्यांना नसं बर्गरमध्ये काहीतरी खायचं होतं, म्हणून मग आम्ही आलो. आणि आल्यानंतर तर सगळ्यात आधी आपलं काम असतं म्हणजे व्हिडिओ आणि फोटो काढून घ्यायचं. आणि त्यानंतर मग ऑर्डर दिली होती आणि एक एक करून ऑर्डर यायला सुरुवात झाली. आणि आता काय काय ऑर्डर दिली ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. आणि आम्ही घरूनच निघताना ठरवलं होतं की आम्हाला मोमोजसुद्धा खायचे आहे, पण बॅड लक इतके की मोमोजचं शॉप आहे ना तेच बंद होतं. मग काय जे काय होतं त्याच्यावरती ताव मारला आणि त्यानंतर मग एक एक करून मस्त आमची ऑर्डर येत होती आणि इथे मस्त फ्रेंच फ्राईज आले होते. छान ते एन्जॉय करत होते आणि सगळे जे मोमेंट्स आहेत ना छान असे कॅप्चर करून घेतले. आणि फ्रेंच फ्राईज खायला ना खरंच खूप छान वाटते, कारण ते मस्त असे क्रंची असतात आणि ते मस्त सॉससोबत खायला त्याची वेगळीच मज्जा असते. तर आम्ही सगळे छान असे एन्जॉय करत होते आणि गप्पा गोष्टी पण आमच्या चालूच होते. आणि आम्ही असं डिसाईड करत होते की असं एकत्र येऊन छान असे एन्जॉय केलं पाहिजे, कारण हे जे काही छोटे छोटे क्षण आहेत ते नेहमी आपल्या लक्षात राहणारच आहे. आणि तितकंच थोडंसं बिझी शेड्यूलमधलं थोडंसं असं वेळ काढला की आपल्या स्वतःलाही खूप बरं वाटते. त्यानंतर मग हे सगळं छान खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग आमची दुसरी ऑर्डरसुद्धा आली. आणि इतकं छान होतं ना खायला काय सांगू. छान असं फ्रेश चिकन असलं की ते खायला अजून छान लागतं. आणि त्यासोबतच ऑर्डर केलं होतं बर्गर, चिकन बर्गर, ते पण खूप छान होतं. इथे पाहिल्यानंतरच तुम्हाला समजत असेल. त्यानंतर मग हे सगळं आल्यानंतर मग थोडेसे पिक्चर्स, व्हिडिओज क्लिक केले. आणि तुम्ही सगळे जे आपले माहेर स्पेशल ब्लॉगला इतकं प्रेम देतात ना त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून तुमचं धन्यवाद. तुमचं असंच प्रेम, सपोर्ट राहू दे, म्हणजे मी नवीन नवीन तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत राहील. आणि त्यानंतर इथे बघा, आमचा दिशान म्हणजे मामाचा मुलगा, तो सुद्धा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो. त्याचंही चॅनल आहे, नक्की फॉलो करा. आणि समोर टेबलावर हे सगळं खाण्याची वस्तू असेल तर स्वतःला आवरणं खरंच खूप कठीण असतं. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी टेबलावर जे काही होतं त्याच्यावरती ताव मारला आणि इतकं टेस्टी होतं ना, खरंच खूप जास्त आवडलं. आणि चिकन होतं ते पण खूप क्रंची असल्याकारणाने खायला मजा येत होती. आणि इथे बघा सगळे किती छान असे एन्जॉय करत आहे. आणि आमच्यासोबतच मामाचा दुसरा मुलगा म्हणजे धवल, तो सुद्धा येणार होता, पण त्याला बरं नव्हतं आणि त्यालासुद्धा आम्ही खूप जास्त मिस करत होते. आणि तो सुद्धा आमच्यासोबत असता तर आम्हाला अजून जास्त आनंद झाला असता. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम तो सुद्धा आमच्यासोबत असेल. आणि इथे मस्त आम्ही ना बर्गर एन्जॉय करत होते. आणि बर्गर खायला तर खरंच एक वेगळीच मज्जा असते. तुम्हाला सुद्धा आवडतं का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तिथून खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि आता पुढे कुठे जात आहेत ते तुम्हाला आता पुढे समजेल. तर आम्ही आले होतो गार्डनमध्ये. हे गार्डन आहे खैरा फाटकला, म्हणजे JSW. तुम्ही सुद्धा नक्की गेलेच असेल आणि खरंच खूप छान आहे ते. तुम्हाला पूर्ण गार्डन आतमध्ये कसं आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, तर नक्की बघा. आणि हे गार्डनमध्ये ना मला कधीपासून यायचं होतं, पण ते काही योग येत नव्हतं, पण फायनली तो योग आला होता. आणि आल्यानंतर तर मी खूप या गार्डनमध्ये एन्जॉय केलं होतं, ते तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. आणि या गार्डनमध्ये जाण्याआधी ना तिकीट काढायचं असतं. मग तिकीट काढायला गेलं, पण तुम्ही ह्या ठिकाणी येत असेल ना तर सोबत कॅश घेऊन या, कारण इथे ऑनलाईन पेमेंट होत नाही. त्यामुळे सोबत कधीही येताना कॅश घेऊन या. पर पर्सन तिकीट ₹20 आहे. पण आता हल्ली आपल्याला इतकी ऑनलाईनची सवय झाली की आपण सोबत कॅशसुद्धा ठेवत नाही. पण ह्या गार्डनमध्ये येत असाल तर सोबत नक्कीच कॅश ठेवा. त्यानंतर तिकीट काढल्यानंतर तुम्हाला मग गार्डनमध्ये एंट्री आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सोबत फक्त पाण्याची बॉटलच घेऊन जायची आहे. खाण्यापिण्याच्या काहीही वस्तू सोबत घेऊन जायचं नाही आहे. त्यामुळे ह्या गार्डनमध्ये जाण्याच्या आधी तुम्ही तुमचं पोट आहे ते पूर्ण
भरून ठेवा, कारण तुम्हाला गार्डनमध्ये खूप असं फिरायला भेटणार आहे. म्हणून पोट जर भरलेलं असेल तर तुम्ही आनंदाने छान असं गार्डनसुद्धा एन्जॉय करू शकतो आणि फिरूही शकतात. आणि तुम्ही जरी सोबत ना पाण्याची बॉटल घेऊन जायला विसरले असाल ना, तरीसुद्धा तिथे पाणी पिण्याची व्यवस्था आहे. आणि त्यानंतर इथे आम्ही 6 वाजता पोहोचलो होतो. जर तुम्हाला ना इथे येऊन भरपूर असे फोटो आणि व्हिडिओ जर काढायचे असेल ना, तर थोडंसं अंधार होण्याच्या आधीच तुम्ही तिथे पोहोचा. म्हणजे तुमचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही काढू शकतात. आणि त्या गार्डनमध्ये शिरल्यानंतर इतकं छान वाटत होतं, कारण त्या गार्डनच्या आतमध्ये जो काही दृश्य आहे ना, खरंच मनाला असं प्रसन्न करणारं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात, की लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान असे इथे गेम वगैरे आहेत. मुलंसुद्धा लहान मुलं एन्जॉय करत आहे. जर तुम्हाला लहान मुलांना घेऊन यायचं असेल, तर हा गार्डन खरंच खूप छान आहे. तर इथे आल्यानंतर आम्ही सगळे गार्डन आहे ना, छान असं फिरत होतो. बघत होतो कुठे काय-काय आहे. कारण माझं तर हे पहिलंच वेळ होतं, पण माझ्यासोबत माझे भावंडं आहेत ना, त्यांचं काही दुसऱ्या-तिसऱ्यांदा ही फेरी होती. तर इथे पाहू शकतात काय नजारा आहे. आणि थोडंसं संध्याकाळ झाली, की ह्यामध्ये ना लाईट वगैरे ऑन झाली, की ना खरंच अजून खूप छान वाटते बघायला, असे माझे भावंड मला सांगत होते. तर म्हटलं ठीक आहे, संध्याकाळ व्हायची अजून थोडी वाट बघूया. आणि तुम्ही इथे पाहू शकतात, की किती मस्त असे कलरफुल फिशसुद्धा आहेत. ते सुद्धा मी कॅप्चर करून घेतले आणि हे बघायला ना खरंच खूप छान वाटते. त्यानंतर मी सुद्धा स्वतःचे खूप फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले आणि त्यानंतर अजून आम्ही पुढे गेले, कारण खूप मोठा असा हा गार्डन आहे. आणि तुम्हाला सुद्धा ना फॅमिलीसोबत थोडा वेळ कुठेतरी शांत ठिकाणी बसायचं असेल, तर हा गार्डन खरंच खूप छान आहे. इथे तुम्ही पाहू शकतात, की फॅमिलीसोबत लोकं येऊन खूप छान एन्जॉय करत होते. कारण इतका सुंदर हा गार्डन आहे ना, सगळी ठिकाणी तुम्ही जिथे पाहाल तिथे तुमचं मन हे प्रसन्नच होणार आहे. आणि इथे बघू शकता किती हिरवंगार आहे आणि असं हिरवंगार असेल तर खरंच आपलं मन इतकं प्रसन्न होतं आणि आपण थोडंफार आपल्या बिझी शेड्यूलमध्ये असं ठिकाणी आलं तर आपल्या स्वतःला पण खरंच खूप छान वाटते. थोडंसं तुम्हाला टेन्शन फ्री जर राहायचं असेल तर नक्की या गार्डनमध्ये तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला खूप बरं वाटेल आणि इथे खरंच सगळेजण आहे ना, छान असं एन्जॉय करत होते आणि इथे बघा ह्यांचे फोटो, व्हिडिओ चालू झालेले आहेत. आणि इतकं छान हिरवंगार, निसर्गरम्य असं गार्डन असेल तर कोणीही फोटो आणि व्हिडिओ काढायला थांबू शकत नाही. आणि मी तर भरपूर असे व्हिडिओ आणि फोटो काढलेलेच आहेत, ते तर तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि आम्ही ना पूर्ण गार्डन फिरायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकतात, की असे लेडीज ग्रुप येऊन सुद्धा ह्या गार्डनमध्ये खूप अशी एन्जॉय करत होते. जर तुम्ही सुद्धा लेडीज किंवा मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करायचं असेल, तर हा गार्डन खरंच खूप छान आहे. कारण आपल्या मैत्रिणींसोबत ग्रुपमध्ये तुम्ही इथे आलात ना, तर खूप मज्जा करू शकता. तर तुमचं सुद्धा असं एखादा प्लॅन असेल, तर हा गार्डनमध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही पूर्ण गार्डन फिरल्यानंतर मग एका ठिकाणी बसलो आणि थोडंसं ना अंधार होण्याची वाट बघत होतो. कारण ना अंधार झाल्यानंतर ह्या गार्डनचं लूक आहे ते अजून छान वाटतं. म्हणून आम्ही एका ठिकाणी बसून थोडंसं आजूबाजूचं दृश्य आहे ते कॅप्चर करत होते. आणि इथे बघा सगळे छान असे निवांत बसलेले आहेत आणि बसण्यासाठी जे आहेत ना ते सुद्धा ना असं लाकूडपासून केलं आहे, ते सुद्धा बसायला छान आहे. आणि इथे बघत होते की प्रत्येक व्यक्ती आहे ना मनसोक्त असा आनंद घेत होता या गार्डनचा. काही जण इथे रील्स काढत होते, काही जण फोटो, काही जण आपल्या आपल्या परीने इथे एन्जॉयमेंट करत होते. आणि ह्या गार्डनमध्ये तर लहानपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती एन्जॉय करत होते. आणि इथे पाहिलं की संध्याकाळच्या वेळेला ज्यांना वॉक करण्याची सवय असते ते सुद्धा इथे वॉक करत होते. तर ते सुद्धा छान असं ऑप्शन आहे. जर तुम्हाला संध्याकाळी वॉक करायची सवय असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात. आणि ह्या गार्डनमध्ये तुम्हाला कितीही व्हिडिओ आणि फोटो काढले तरी पण तुम्हाला कमीच वाटेल. कारण इतकं छान असं वातावरण आणि इतकं छान तिथे फोटो व्हिडिओ येतात, की तुम्हाला असं वाटेल की अजून फोटो व्हिडिओ काढावे. आणि हे गार्डन ओपन होऊन तर 2-2.5 वर्ष झाले असेल आणि मला असं वाटलं की इतके 2 वर्ष होऊन गेले तरी मी ह्या गार्डनमध्ये कशी काय आली नाही. कारण हे घरापासून अगदी 15 मिनिटावरच आहे आणि इतकं सुंदर आपल्या जवळ गार्डन असून सुद्धा आपण तिथे गेलो नाही.
असं म्हणतात ना, की प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो. तो योग आल्याशिवाय ती गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही किंवा ती गोष्ट आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. असंच काही माझ्यासोबत सुद्धा झालंय आणि तुमच्यासोबत सुद्धा असं कधी झालंय का? हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ते पाहू शकतात, की मी किती एन्जॉय करते ह्या गार्डनमध्ये. आणि मला नेहमी असं वाटते, की तुम्ही कुठेही जा, मग गार्डन असू दे, लांब कुठे किंवा जवळ कुठे फिरायला जात असाल ना, जिथे कुठे जात असाल ना, तिथे तुम्ही भरपूर असं एन्जॉयमेंट ही केलीच पाहिजे. कारण तुम्ही फक्त तिथे फिरायला जात नाहीये, तर तुमच्यासोबत भरपूर आठवणीसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात. बरेच जण कुठे फिरायला गेले, की त्यांच्या मनात एकच असतं, की लोकं काय म्हणतील? आता आजूबाजूला फिरायला गेले, तर तिथे तुमच्या आजूबाजूला हे लोकच असणार आहेत. लोकंसुद्धा तिथे फिरायला आलेले आहेत. ते त्यांच्या आठवणी सोबत घेऊन जाणार आहेत, तर तुम्ही तुमच्या आठवणी सोबत घेऊन जावा, की तिथे जाऊन हा विचार करू नका, इथे मी असे फोटो काढते, असे मी व्हिडिओ काढते, लोकं आजूबाजूचे मला बघून काय बोलतील? कोणी काही बोलत नाही. सगळेजण आपापल्या एन्जॉयमेंटमध्ये गुंतलेले असतात. म्हणून कधीही बाहेर कुठेही जा, घराबाहेर पडलात ना, तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे करायला आवडतं, ते तुम्ही स्वतःसाठी करत चला, नाही की लोकांसाठी. लोकांना काय आवडते ते लोकं बघून घेतील. म्हणून यापुढे ना बाहेर कुठेही जा, जे मनाला आवडते, जे मनाला करायला आवडते, ते नक्कीच करा. आणि तुम्ही आता स्वतःसाठी जगणार नाही, मग कधी स्वतःसाठी जगणार आहात? आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, की एका लेडीजचा ग्रुप आहे. ते लेडीज ना ग्रुपमध्ये येऊन इतकं छान एन्जॉयमेंट करत होते ना, त्यांना पाहून असं वाटलं, की प्रत्येक लेडीजने असं एन्जॉय हे केलंच पाहिजे. कारण प्रत्येक लेडीज ही इतकी कामामध्ये गुंतलेली असते, जॉब, घराचं, परत मुलांचं, परत नवऱ्याचं, पूर्ण फॅमिलीमध्ये इतकी लेडीज गुंतलेली असते, की त्याने आठवड्यातून 1 दिवस तरी असं स्वतःसाठी काढलं पाहिजे. आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर जाऊन स्वतःसाठी जगलं पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही ज्या वेळेची वाट बघत होते ते म्हणजे अंधार होण्याची आणि फायनली हळूहळू अंधार व्हायला सुरुवात झाली आणि तिथे अंधार झाल्यानंतर मग सगळे लाईट आहेत ते चालू होतात आणि आणि लाईट ऑन झाल्यानंतर तर त्या गार्डनचा जो काही नजारा आहे ना, तो अजून छान वाटतो. आणि नंतर सगळे लाईट ऑन झाल्यानंतर आम्ही परत एकदा तो पूर्ण गार्डन आहे ते फिरून घेतलं. कारण इथे आलोय तर पूर्ण मज्जा ही करून घेतलीच पाहिजे. आणि मला असं वाटते, की एका ठिकाणी आपण गेलात ना, तिथूनचं पूर्ण मजा, एन्जॉयमेंट ही केलीच पाहिजे. आणि इथे ह्याचा लूक तर तुम्ही पाहू शकतात लाईट ऑन झाल्यानंतर. आणि इथे लहान मुलं इतकी एन्जॉय करत होते ना, खरंच त्यांना पाहून असं वाटलं, की आमच्या वेळेला असं काही गार्डन नव्हते, नाहीतर आम्ही सुद्धा खूप छान एन्जॉय केलं असतं. आदिशा चलो भाई ना असं मैं उसको बताया ना मोबाइल मैं उसके मोबाइल से बात कर रहा हूँ या वेळ
नो कम आणि पूर्ण लाईट ऑन झाल्यानंतर मी परत सुद्धा माझे काही फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले आणि असं काही आम्ही हा संपूर्ण गार्डन आहे ते फिरून घेतलं आणि एन्जॉय करून घेतलं. आणि मला तर हा गार्डन इतका आवडला ना, की काय सांगू तुम्हाला. तर माझ्या चेहऱ्यावरून, माझं एन्जॉयमेंटवरूनच तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हीसुद्धा या गार्डनमध्ये आलेले आहेत का? हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं ना, तेही सांगा. त्यानंतर मग घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला आणि संध्याकाळची वेळ होती, तर ट्रॅफिकसुद्धा मध्ये-मध्ये खूप होती. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करत चला, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तिथपर्यंत बाय बाय.